मी गौतम अदानी 10 वर्षातच कसे मोठे होतात असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। पुण्यामधल्या पत्रकार परिषदेमधून राज ठाकरेंनी हा सवाल केला आहे। मोनोपॉली एका माणसाकडे आली तर तो देशाला वेठीला धरू शकतो असं देखील राज ठाकरे म्हणाले। मोदीजींचं सरकार आलं 2014 नंतर केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं। पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं। सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या। त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं। मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं? आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं? आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही। धारावीची जागा आम्ही DRP ला दिली, DRP ला। आणि त्या DRP मध्ये सरकार देखील आहे, विकासक अडाणी आहेत पण त्यात सरकार देखील आहे। आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले, त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं। उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत। पण यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। म्हणजे उद्या तुमचं सिमेंट पासून, स्टील पासून, पोर्ट्स पासून, एअरपोर्ट्स पासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो। आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा, माझा आक्षेप इकडे आहे।